ऐन 31 डिसेंबरला कोल्हापुरामध्ये मटणाचा प्रश्न पेटलेला होता। अन्न आणि औषध महानगरपालिकेकडून त्रास दिला जात असल्याचा मटण विक्रेत्यांनी आरोप केलेला आहे। विक्रेत्यांनी मटण विक्री थांबवलेली आहे। म्हणजे आधी मटणाच्या दराचा प्रश्न होता, तो सगळ्यांनी एकत्रित बसून सामूहिकपणे सोडवला आणि आता ऐन 31 तारखेला 31 डिसेंबरच्या दिवशी अन्न आणि औषध प्रशासन त्रास देत आहे असा आरोप मटण विक्रेत्यांनी केला आहे आणि म्हणून मटण विक्रेत्यांनी मटण विक्रीच थांबवलेली आहे। ग्राहकांची त्यामुळे गैरसोय होते आहे, सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप मटण विक्रेते करतायत। आजचा दिवस नियम बाजूला ठेवा असं ग्राहकांचं म्हणणं आहे। ग्राहकांनी तशी विनंती मटण विक्रेत्यांना केली आहे, पण मटण विक्रेते मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं बघायला मिळतं। आज 31 डिसेंबर आहे आणि कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आणि मटणाचं जेवण जगात भारी म्हणून ओळखलं जातं, पण मटण मार्केट मात्र सुनं पडलेलं आहे। मटण विक्री पूर्णपणे थांबलेली आहे। कोल्हापूर शहरातल्या मुख्य मटण मार्केटमधली बिंदू चौकातल्या मी दाखवतो ही दृश्य, दोन्ही बाजूची हे विक्रेते सगळे गोळा तर झालेले आहेत आणि जे मटण शॉप्स आहेत, खरं तर 31 डिसेंबरला या ठिकाणी मोठी झुंबड असते, गर्दी असते मटण खरेदीसाठी। मात्र फक्त चिकन आणि जे माशांची जी विक्री आहे ती मागच्या बाजूला सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय मटण अडकवायची हे स्टँड्स असतील किंवा सगळे जे त्यांचे शॉप्स आहेत ते पूर्णपणे बंद आहेत। सगळ्यांची शटर पूर्णपणे बंद केलेली आहेत। का नेमकी आज दुकानं बंद ठेवलेली आहेत, काय झालंय? एक तर 31 डिसेंबर आणि ग्राहकांचं हे मटणाचं जिव्हाळ्याचं नातं आहे, पण प्रशासनाला बहुतेक ते जिव्हाळ्याचं नातं मान्य नाही असं मला वाटतंय। कारण प्रशासनाकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचं आज मटण विक्री करण्यासाठी सहकार्य होत नाहीये। काय सहकार्य म्हणजे काय पाहिजे नेमकं? एक तर म्हणजे कत्तलखान्यात बकरी कापा म्हणतात, पण एक बकरं कापून आणायला 2 तास लागतात आणि दुसरी गोष्ट कत्तलखान्याच्या बाबतीत प्रशासन सुद्धा अजून संभ्रमावस्थेत आहे की चालू करावा की नको, त्यामुळं विक्रेत्यांचं याच्यामध्ये मरण आलेलं आहे। आणि मग मला सांगा, आज 31 डिसेंबर आहे, ग्राहकांना याचा त्रास होतोय असं वाटत नाही? नक्कीच होतोय। आम्हाला वाईट सुद्धा वाटतं। किती आजचा दर किती आहे मामा? 560 रुपये आम्हाला मिळावा अशी आमची मागणी आहे। 560, पण कृती समिती म्हणते 480। परवडत नाही, कारण गिराकाला चांगलं दर्जाचं मटण देणं हे आमचं कर्तव्य आहे। यासाठी आम्ही यांच्यावर सातत्याने भांडत आहोत, पण ही लोक आमचे समजून घ्यायला तयार नाहीत। आणि आता असा प्रसंग उद्भवला की काहीतरी कारवाईच्या बद्दल झालं। किरण काय मला सांगा, मग आता किती वेळ ही बंद राहणार अशी दुकानं? दादा आता काय सांगणार साहेब तुम्हाला मी, जनता तशीच आहे। अन्न प्रशासन आलंय, कॉर्पोरेशन आलंय, कृती समितीच्या दबावाखाली कारवाई करायला। आज 31 डिसेंबर लोकांना मटण द्यायला खाटीक व्यावसायिक तयार आहे, मटण द्यायला लागलाय, पण ही कारवाई करायला लागली तर जनतेला पुरवायचं कुठलं? प्रशासनाला प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार या ठिकाणी मटण विक्री होण्यापूर्वी किंवा बकरी कापली जाण्यापूर्वी प्री अँड पोस्टमार्टम होणं आवश्यक आहे। ते प्री आणि पोस्टमार्टम होतंय किंवा कसं ते बघण्यासाठी आता किती दुकानांवर कारवाई केलेली आहे तुम्ही? 2 ते 3 दुकानांची तपासणी केली, कारवाई केली आहे, पण विक्रेते असं म्हणतात की सहकार्य करत नाही प्रशासन। नाही तुमच्या समोर आहे, सहकार्य आहे। आता विक्री सुरू होईल काही नाही, म्हणजे काय पुढचं काय? कारण 31 डिसेंबर आहे आज। मूळ मुद्दा हाच आहे की बकरी कापली जाण्यापूर्वी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासली पाहिजे। कापल्यानंतरही ते जे काही मटण विक्रीसाठी योग्य आहे ते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासून तसं सर्टिफिकेट दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याची विक्री झाली पाहिजे।